सारंग सर, आपण बघितलं तर अंधेरी पूर्वमध्ये जी पोटनिवडणूक गेल्या वेळी झाली होती ती गाजली होती. शिवसेने उबाठा पक्षाच्या ऋतुजा लटके इथून आमदार झाल्या. त्यांचे पती रमेश लटके यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्याच्यात त्या आमदार बिनविरोध निवडून आल्या. तर त्यावेळीस मुर्जी पटेल यांनी अर्ज भरला होता, पण त्याच्यानंतर तो मागे घेण्यात आला. आत्ता मुर्जी पटेल जे भाजपाचे आहेत ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर पोटनिवडणुकीत मुर्जी पटेल यांनी माघार घेतली होती. आता पुलाखालून आपण बघितलं तर बरंच पाणी वाहून गेलंय. आता या लढतीकडे तुम्ही कसं पाहताय? याच्यात दोन तीन मुद्द्यांचा विचार करायला पाहिजे. एक म्हणजे ऋतुजा लटके या सहानुभूतीच्या लाटेवर निवडून तेव्हा येणार होते असं दिसत होतं. त्यांचे पती हे शिवसेनेचे फार जुने आणि खंदे कार्यकर्ते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी तिथे शिवसेना उभी केली होती. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल त्यावेळेला सहानुभूती होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुर्जी पटेल हे भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते. ते आधी दुसऱ्या पक्षातनं भारतीय जनता पक्षामध्ये आलेले. याच्यात झालं काय की मुंबईतले जे जागा वाटप होतं त्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ हा शिंदे सेनेकडे गेला, म्हणजे शिंद्यांच्या शिवसेनेकडे गेला. त्याच्यामुळे प्रश्न असा झाला की शिंदेंकडे तिथे तितका चांगला खंबीर कार्यकर्ता उमेदवार म्हणून आहे का असा प्रश्न पडला. आणि त्यामुळे असं झालं की आता महाराष्ट्राचं जर आपण एकूण चित्र बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक पक्षांनी असे उमेदवार दत्तक घेतलेले आहेत किंवा आपल्या मित्रपक्षांना दिलेले आहेत. त्यामुळे आता इथे चिन्ह जे असणार ते शिवसेनेचं असणार, धनुष्यबाण असणार. आणि त्यामुळे तात्पुरता मुर्जी पटेलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पक्षातून शिवसेनेमध्ये मित्रपक्षामध्ये प्रवेश केला. आता गेल्या वेळची जी सहानुभूतीची पोटनिवडणुकीच्या वेळेला परिस्थिती होती तशी आता राहिली आहे का हा प्रश्न. दुसऱ्या बाजूला साधन संपत्ती आणि संसाधन आपण ज्याला म्हणतो त्या बाबतीत मुर्जी पटेल हे पुष्कळच अनुकूल परिस्थिती असणारे असे उमेदवार आहेत. त्यांचं नेटवर्क पण खूप चांगलं आहे. आणि आत्ता मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला मुंबईमधल्या प्रचाराला सुरुवात केली, प्रचार मोहिमेला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मुर्जी पटेलांसाठी अंधेरीमध्ये खास सभा घेतली आणि ती सभा जोरदार झाली, म्हणजे ती सभा चांगली झाली. याचा एक अर्थ असा मला वाटतो की मुर्जी पटेलांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून लोकांनी कदाचित स्वीकारलेला असेल. त्यामुळं निकाल काय लागेल सांगता येत नाही, पण ही लढत चांगली चुरशीची होईल असं दिसतंय. म्हणजे मुर्जी पटेलांसारखे भाजपाने जवळपास 17 उमेदवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पाठवलेत. म्हणजे कुठेतरी 160च्या वरची संख्या गाठायचा प्रयत्न केलाय भाजपानं. हो, बरोबर. अनेक ठिकाणी त्यांनी म्हणजे ज्या एखादी जागा सोडायला एखादा मित्रपक्ष तयार होत नाही, म्हणजे तो प्रतिष्ठेचा प्रश्न होतो. त्यावेळेला मग काय होतं की चिन्ह तुमच्याकडे राहू दे, पक्ष तुमचा राहू दे, फक्त उमेदवार आमचा, अशा प्रकारच्या तडजोडी होतात. आणि ते मित्रपक्षांमधले एकमेकांमधली सामंजस्याचा भाग आहे. बरोबर आहे. आता घेऊयात कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती.